पूज्यश्री, अहमदाबादहून दिल्ली आलात आमचे ज्ञान वाढवण्यासाठी, त्यासाठी आधी मी तुम्हाला धन्यवाद देतो. खूप छान. आणि मी ना जे इन्स्टंट ज्ञान घेतलंय, इन्स्टंट मोक्ष कसं प्राप्त होईल हे जाणू इच्छितो. बघा, इन्स्टंट ज्ञान घेतलंय ते वापरल्याने मोक्ष होत राहील, ते वापरायचं. त्यासाठी काय करायला हवं? ते म्हणतात ना, माझ्याकडे चष्मा आहे, मग पडून कसा गेलो? चष्मा माझ्या खिशात होता रे, लावायला नको, तो लावून फिरत जा चष्मा. दादाजींनी जी दृष्टी दिली, आत्मदृष्टी, ती चालू ठेवा, निर्दोष दृष्टी चालू ठेवा. फायलींचा समभावाने निकाल करा, झालं ते व्यवस्थित स्वीकार करा. ज्ञानाने पुढे जाल तर ज्ञानाने फर्स्ट मोक्ष इकडेच तुम्हाला अनुभवास येईल की नाही, मला सगळ्या दुःखांपासून मुक्ती, सगळ्या दुःखांपासून मुक्ती इथे अनुभवास येते. म्हणजे राजा परीक्षिताला एका आठवड्यातच मोक्ष होऊन गेला होता. काय याच जीवनात मोक्ष नाही होऊ शकत? किंवा असं काय करावं की मोक्ष होऊन जाईल? मोक्ष 2 स्टेजचा आहे. फर्स्ट, सगळ्या दुःखांपासून मुक्ती, कर्मबंधन स्टॉप होऊन जावं, तो पहिल्या स्टेजचा मोक्ष आहे. जे मागील कर्म बांधले आहेत त्याचं फळ तर येणारच, ते समभावाने निकाली काढायला लागतील. ते संपेस्तोवर आपल्याला या शरीरात राहावं लागेल. ते संपलं तर दुसऱ्या स्टेजचा मोक्ष होईलच. पहिल्या स्टेजचा मोक्ष तर चालू झालाय. समजलं का तुम्हाला? सर, या जन्मात नाही होऊ शकत आहे. काय नाव आहे तुमचं? राजकुमार. या जन्मात, या जन्मामध्ये, या जन्मात स्पष्ट अनुभवापर्यंत जाऊ शका. स्पष्ट अनुभव म्हणजे स्पष्ट वेदन. कोणती परिस्थिती, विषयविकार आपल्याला काही त्रास देऊ शकत नाही. मान अपमान द्वंद्वापासून आपण मुक्त राहू. लोभ लालसेने आपल्याला दुःख उत्पन्नच होणार नाही. अशी मुक्त दशा इथे याच देहात, याच समाजात, याच जन्मात प्राप्त होऊ शकते. आणि हा सर्टिफाईड मोक्ष झाला तर जसं रिझर्वेशन कन्फर्म होतं, ट्रेनमध्ये बसलो तर मग आपलं अहमदाबाद येईल की नाही येणार, तर तिथवरचं इथे मिळतं. रिझर्वेशन कन्फर्म करून ट्रेनमध्ये बसतात, आपल्या सीटवर झोपतो मग. आणि आता धावू नका, केव्हा येईल अहमदाबाद, लवकर येईल का नाही येणार, अरे आरामात झोपा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दीपक भाई बोला. माझा प्रश्न हा आहे की फाईल बरोबर संघर्षाची स्थिती बऱ्याचदा होते, कसं ते? काय नाव आहे तुमचं? सुमन रावत. फायलींबरोबर संघर्षाची स्थिती वाढते, खूप वाढते. खूप वाढते. म्हणजे कुणाचा दोष आहे त्यात? फायलींचा काय, आपला आहे? आपला. हा, तर आपला दोष संपवत जा, संघर्ष मग बंद होत जाईल. आपण समोरच्याचे दोष काढत राहिलो तर संघर्ष वाढतच जाईल, आणि आपले दोष काढत गेलो तर संघर्ष बंद होईल. आम्हाला दुसऱ्याचे दोष दिसू नयेत यासाठी काय करावं? दुसऱ्याचे दोष दिसू नये? नाही दिसले तर? नाही दिसले तर चांगलंच आहे ना. दुसऱ्याचे दोष बघण्यामुळेच संघर्ष वाढतो. नाही, ते कसं होईल की त्यांचे दोष? ती जागृती ठेवायची की आपल्या अपेक्षा झिरो करा, आपला आग्रह सोडा, आपले अभिप्राय धूत जा, त्यांना दोषीत बघणं बंद करा. आणि दादाजींचं पुस्तक आहे निजदोष दर्शनाने निर्दोष, त्याचं पारायण देखील आहे, पुस्तकही नक्की वाचा, स्टडीत घ्या. आणि 5 आज्ञा त्या वापरणं चालू करा. ज्ञान घेतलंय का तुम्ही? नाही. तर मग ज्ञान आधी घ्या, उद्या ज्ञान घ्या, उद्या ज्ञान. आणि ज्ञानात राहायला सुरुवात कराल तर हळूहळू जागृती वाढेल मग तुमची. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री बोला. मी खूप लवकर नर्वस होतो, याचा उपाय काय आहे? त्यावर उपाय, उद्या ज्ञान घ्या आणि नंतर अंकित नर्वस झाला तर त्याला तुम्ही हेल्प करा. त्याला तो अबोव नॉर्मल गेला तर नॉर्मलला आणायचं, बिलो नॉर्मल झालं तर नॉर्मलला आणायचं. ते तुमचं काम आहे. आता तुम्ही शुद्धात्म्यात येऊन अंकितला सपोर्ट करा. अंकित का घाबरतो? चला दादाजींकडे शक्ती मागूया. शक्ती मागायला शिकव आणि हळूहळू दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणायचा. दादाजींकडून शक्ती माग, नॉर्मॅलिटी येईल. नर्वस कोणत्या कारणामुळे होतो? हे अभ्यास, खेळ, काही म्हणजे काही जास्तच विचार. ही बुद्धी नर्वस करते, बुद्धी डिस्टर्ब करते. तर त्यावर उपाय काय करायचा? आधी अभ्यासाच्या आधी फिनिश करा. सध्या वय अभ्यासाचं आहे आणि खेळण्याचं आहे, तर ती नॉर्मॅलिटी ठेवा. थोडं अर्धा 1 तास एक्सरसाइजसाठी जा, पण हे अभ्यासाचं काम पूर्ण करा. अभ्यासासाठी 10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणा, शब्द वाचून दादा भगवानांचा असीम जय जयकार असो. एक अक्षर वाचून दादाजींकडून शक्ती मागा. मला एकाग्रतेची शक्ती राहावी, हे कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवा. सगळा पाठ छान प्रकारे करा आणि चांगल्या प्रकारे परीक्षा द्या. बघा तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढेल, हे सगळं हे निघून जाईल, विकनेस कमी होत जाईल तुमचा.
आणि जय सत आनंद, सच्चिदानंदाचा अर्थ काय आहे? सत म्हणजे इटर्नल, चित्त म्हणजे ज्ञानदर्शन, म्हणजे विनाशित ज्ञानदर्शन आहे तोवर मग सुखदुःख भोगावी लागतात. अविनाशीचं ज्ञान झालं, मी शुद्धात्मा आहे, अनंत ज्ञानवाला आहे, अनंत दर्शनवाला आहे, अविनाशीचा साक्षात्कार झाला, ज्ञानदर्शन असं झालं तर परमानंद राहील. धन्यवाद. जय जय सच्चिदानंद. उषा अवस्थी, बोला. मला ज्ञान घेऊन 6 वर्ष झालेत, पण मला आता असं वाटतंय की यापुढे ज्ञान नाही वाढू शकत आहे, सामायिकही नाही होत आहे. काही हरकत नाही, प्रतिक्रमण होत आहे ना. प्रतिक्रमण होत आहे, पण पूर्णपणे मी निर्दोष नाही बघू शकत आहे. हा, तर त्यासाठी थोडा पुरुषार्थ चालू करा. सगळ्यात मोठा उपाय आहे दादाजींची वाणी. हे चरणविधी सगळं होतं ना. चरणविधी होत. मग आता दुसरा उपाय वाणी वाचा. वाणीने आपली अज्ञानता समज सुटत जाईल, ज्ञानाची समज सेट होईल. आणि तिसरा उपाय आहे प्रतिक्रमण चालू करा. जरी दोषित दिसत असलं तरी प्रतिक्रमण तर लगेच होतं, पण त्यानंतरही प्रतिक्रमण केल्यानंतर त्या दिवशी तर झालं, दुसऱ्या दिवशी जर थोडे निर्दोष दिसू लागतात की दोषित दिसू लागतात. हा, तर पुन्हा बसून स्वच्छ करायचं. उषाला सांगायचं, का दोषित बघते, चल एक एक दोषाचं प्रतिक्रमण कर. आणि समोरच्याचे जे दोष दिसतात ते आपल्यात आहेत का नाही चेक करा. आपल्यात त्याच्याही पेक्षा 10 पट जास्त असतील. पुन्हा पुन्हा असं वाटतं की अजूनही उन्नती होत नाहीये, त्यासाठी काय करावं? उन्नतीचा हाच उपाय. दोष आपण स्वतःचे पाहूया, समोरच्याला निर्दोष बघूया, तरच आपली उन्नती होईल. कारण उन्नती ही दोषांमुळे आपली प्रगती थांबली आहे. दोष आपण संपवायचा पुरुषार्थ करूया आणि समोरच्याला निर्दोष बघून प्रतिक्रमण करायचं. आपण दोषित बघून प्रतिक्रमण करू तर अर्धवटच राहील प्रतिक्रमण. त्यावेळी तो निर्दोष बघून घेतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच जसं मनात तर हरकत नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रतिक्रमण करायचं. आणि शुद्धात्मा वेगळा ठेवा. प्रकृतीचा भरलेला माल निघतोय, त्यांचा दोष नाहीच आहे. माझी बुद्धी चूक दाखवते, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, त्यांचा दोष नाही. आणि उषाला म्हणायचं प्रतिक्रमण कर. हळूहळू मग कमी होत आशीर्वाद द्या की आम्ही पुढे वाढू शकू. आणि दुसरा उपाय आहे शिबिरामध्ये या. शिबिरात येतो आणि सत्संगही खूप ऐकतो, पण यात पुढे वाढू शकत नाहीये. हो, तर हे निरुमांनी काय सांगितलंय, कुठल्याही व्यक्तीकडून किंचित मात्र भोगवटा आला तर सोडत नाहीत. मग 2 महिने, 4 महिने, 12 महिने दोषाच्या मुळापर्यंत जाऊन संपवतात. जरा वेळ मिळाला, अर्धा 1 तास, मग आपल्या चुकांना बघून मग काय राग आहे, काय अपेक्षा आहेत, काय मोह आहे, कामाला त्यांच्याकडून दुःख होत असतं, दोषित दिसतात, ते मुळापासून स्वच्छ करून संपवलं दोष तर आपल्याला पुरुषार्थ करावाच लागेल. आणि जागृतीचा पुरुषार्थ आहे, त्यात काही करायची गोष्ट नाही. मला असं वाटतंय गुरुदेव की जी नवी जनरेशन आहे ती आपल्या वडीलधाऱ्यांसाठी निग्लिजंट होत चालली आहे. आणि काहीही त्यांना सांगितलं गेलं तर ते म्हणतात हे सत्संग आणि या सगळ्या गोष्टी त्यांना न सांगितली जावत. तर माझी तुम्हाला विनंती आहे की त्या मुलांसाठी काही 2 शब्द, कारण आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांना अशी उत्तरं दिली नाहीत. जी आजकालची मल्टीनॅशनलची ही मुलं जी आहेत ती सगळ्या मुलांसाठी नाही सांगत आहे मी, पण त्या रस्त्यावर जे वाढले आहेत मार्गदर्शन करा. मार्गदर्शन तर मी आई वडिलांना सांगेन. मुलं आले तर त्यांनाही सांगेन की तुम्ही इतकं आईवडिलांना पॉझिटिव्ह बघायला हवं. संपूर्ण आयुष्यभर उपकार आठवून त्यांना पॉझिटिव्ह पहा, त्यांच्याशी विनयाने राहा. आणि आईवडिलांना हे सांगेन की हजबंड वाईफ कधी अशी कटकट अशी करू नका की मुलांसमोर आपला प्रभाव संपून जाईल मुलांवरचा. मुलांवर प्रेम करा, त्यांचे दोष नका बघू. आपण प्रेमाने कधी व्यवहार असा केलाय मुलांसोबत, त्यांचा प्रभाव आपल्या मुलांवर त्याचा प्रभाव पडायला हवा की नाही माझे वडील, माझी आई मोठ्या आवाजात का बोलतायत मुलं, कारण त्यांच्यावर आपला काही प्रभाव नाही पडत. आपण काही आपले दोष दिसतात किंवा काही मोह दिसतात किंवा आपला काही आग्रह असतो, काही अपेक्षा दिसतात, त्यांना दोषित बघितल्यामुळेच आपलं प्रेम तुटत असतं, प्रभाव तुटत राहतो. आपल्याकडून आईवडिलांना हजबंड वाईफमध्ये मुलाचा जन्म झाला तिथून मुलावर प्रेम करा आणि हजबंड वाईफची आसक्ती कमी करून मुलांवर जास्त लक्ष द्या. किंवा मुलाशीही प्रेमाने व्यवहार करा, पण हजबंड वाईफमध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण किंवा कटकट, आग्रह, दुराग्रह, दोष एकमेकांचे बघणं, एकमेकांसोबत आर्ग्युमेंट करणं ते 100% बंद व्हायला हवं. ॲटलिस्ट मुलांच्या उपस्थितीत तर नाही.
आणि मुलांसोबतही जो व्यवहार करता, जास्त करून आईचा, की तू हे करू नकोस, तू हे कर ते कर, सारा दिवस बघा 50-100 वेळा त्याला सांगत राहील आणि त्याच्या डोक्यामध्ये सॅच्युरेशन होतं मग. आणि नंतर आईचा प्रभाव संपत राहतो आणि नंतर आईचं मूल ते ऐकतच नाही, तर आई पप्पांना किल्ली भरते, बघा याला सरळ करा, हा ऐकत नाही माझा. पप्पा आईचं ऐकतात, आईचं का नाही ऐकत तू? पण का नाही ऐकत? कारण आईचा प्रभाव संपला आहे. एकदा समजावा, दुसऱ्यांदा प्रेम दाखवा त्याला. तू आला नाही, 7-8 वाजले तर मी जेवलो नाही, तू ये, नंतर आपण जेवू बघ, तुझी वाट पाहत होतो. तर त्याला वाटेल माझं कोणीतरी आहे, माझ्याप्रती प्रेम आहे आईवडिलांचं. तर मग आपल्याकडून आपण सुधारूया. मुलांना आमचा GNC प्रोग्राम चालू आहे. GNC म्हणजे मुलांसाठी स्पेशल प्रोग्राम आहे. 3 ते 6 वर्षवाले, 6 ते 12 वर्षवाले, 12 ते 21 वर्ष असलेले, त्यांना प्रोग्राममध्ये खरी शिकवण मिळते. विनय कसा ठेवावा, पॉझिटिव्ह कसं पाहायचं, कुणाला दुःख नाही द्यायचं. आणि कमीत कमी 7-8 हजार मुलं वर्षामध्ये सत्संगाच्या टचमध्ये येतात आणि त्यांची पॉझिटिव्ह दृष्टी सुरू होते. आईवडिलांप्रती, गुरूंप्रती परमविनय, विनयदृष्टी सुरू होते. स्कूल टीचरचंही दोष बघणं ते बंद करतात, क्षमा मागतात. म्हणजे त्यांची समज चेंज सत्संगामुळेच हे होऊ शकतं. आणि आईवडिलांसाठी स्पेशल प्रोग्राम ठेवतो, PMHT, पेरेंट्ससाठी ठेवतो. त्यात तुम्ही नक्की या. तर आईवडिलांच्या ज्या उणीवा आहेत मुलांबद्दल, कसा प्रेमपूर्ण व्यवहार करावा. आपण आसक्तीवाला व्यवहार करतो, मोहवाला व्यवहार करतो, त्याचं रिॲक्शन खूप येते त्याची. प्रेमवाला व्यवहार कराल तर रिॲक्शन येणार नाही आणि प्रेमाने आपली एकता राहील, आत्मीयता वाढत राहील. मग पूज्यश्री, 50 लाख रुपये वार्षिक बेसिकवर आहे, त्याची आई आलेली आहे. त्याला फक्त एवढंच आम्ही लोक म्हणतो की जे काही तू आहेस ते ईश्वराची कृपा आहे, त्याला धन्यवाद दे. पण हे लोक हा विचार करतात की जे काही मिळवलंय स्वतःच्या पुरुषार्थाने, आपल्या शक्तीने मिळवलंय, त्यात सोसायटीची, गुरूंचा, आईवडिलांचा काही वाटा नाहीये. या लोकांचं याची विचारसरणी आहे. त्यांना असं ज्ञान मिळालं आहे तर ते तसंच म्हणणार. आपल्या सत्संगात येतील तर आपण असंच समजावू की आईवडिलांची सेवा करा. आपण सगळ्या स्त्रियांना म्हणतो आपल्या आईवडिलांची सेवा करा आणि सासू सासऱ्यांची सेवा करा, मनापासून सेवा करा. आणि त्यांचं वय वाढत जाईल तर जास्त सेवा करा, त्यांच्याबद्दल भाव बिघडल्याशिवाय, मन बिघडवल्याशिवाय. आणि आईवडिलांची सेवा जो चांगल्या प्रकारे करेल त्याला आयुष्यभर लक्ष्मी आणि कोणती संसारी दुःख येणार नाही, त्याची गॅरंटी. खूप खूप धन्यवाद. गुरुची सेवा करतो त्याला जीवनामध्ये शांतता राहील, आध्यात्मिक धार्मिक प्रगती करेल तो. आणि ज्ञानीची सेवा करेल त्याला मोक्ष मिळेल. म्हणजे आईवडिलांची सेवा तर फर्स्ट आहे आमच्या सत्संगामध्ये. सत्संगात सिमंदर सिटीत पहा, एक स्त्री आपापल्या आईवडिलांची, सासू सासऱ्याची इतक्या चांगल्या प्रकारे सेवा करतात, मन बिघडवल्याशिवाय, मनापासून. आणि ते वातावरण असं, आईवडीलही मोक्षमार्गात पुढे जाओत, सासू सासरे मोक्षमार्गात पुढे जाओत, त्यांचं मोक्षाचं ध्येय राहावं, अशा जागृतीत येत असतात. गुरुजी, उद्या मी, माझी पत्नी तुमच्याकडून ज्ञान घेणार आहोत. खूप तुमची कृपा दृष्टी असावी. बोला. जय सच्चिदानंद. हो हो. माझा प्रश्न आहे दीपक भाई, आत्म्याचे बंधन कधीपासून झाले आणि कसे झाले? ते तर या संसारात 3 स्थिती आत्म्याच्या आहेत. एक मोक्षास गेलेले आत्मा, जे कंप्लीट आवरणातून मुक्त झाले. दुसरे जे संसारात दिसतात, पंचेंद्रियातून अनुभवास येतात. आणि त्याहूनही एक पुढची स्थिती आहे, ते कंप्लीट आवरणवाले आत्मा आहेत. अव्यवहार राशी म्हणवतात, कंप्लीट आवरण असलेले आहेत. असे अनंत अनंत आत्मा आहेत. त्यातून एक आत्मा जेव्हा संसारातून मोक्षास जातो तेव्हा अव्यवहार राशीतून एक आत्मा संसारात येतो. म्हणजे एकेंद्रिय त्याची थोडी आवरण तुटून एकेंद्रिय सुरू होतो. त्याला डेव्हलपमेंटमध्ये येतात. हळूहळू डेव्हलप होत निरावरण होणं, ते संसाराचं, संसार मार्गात आत्म्याची डेव्हलपमेंट, आवरण तुटत जातं आणि निरावरण होत जातात, अशी स्थिती आहे. तर हे बंधन अनादी आहे का? अनादी आहे. अनादीच आहे. आणि ते जे अनंतातून अनंत आत्मा मोक्षात जातील तरी अनंत उरतील अव्यवहार राशीत. असा अनादी अनंत संसार आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दीपक भाई, बोला. जय सच्चिदानंद. काय नाव आहे तुमचं? ओंकार गिरी. बोला बोला. तुमच्या चरणात अनन्य विनय की मला 1 वर्ष झाले ज्ञान घेऊन.
मागल्या वर्षी मी ज्ञान घेतलं होतं, पीरागढीवर तुमचा प्रोग्राम होता. यामध्ये मला जो अनुभव आला त्याला 1 मिनिटात मी त्याला शेअर करू इच्छितो तुमच्या चरणात. की आधी मी शास्त्र वाचत होतो, पण वाचत तर ते समजत नव्हतं त्यावेळी. त्याच्या काही गोष्टी मी तुम्हाला गीतेतून सांगतो. की जसं गीतेत भगवान कृष्णाने म्हटलंय, नमे विदु सुरगणा प्रभवम न महर्षय. मला कुणी देवी देवता किंवा ऋषी महर्षी नाही जाणू शकलं. आणि रामायणातही म्हटलंय, सांगितलं गेलंय, जग पेखन सब देखन हारे, विधि हरिशंभु नचावन हारे, तेऊन जानही मरम तुम्हारा और तुम्ही को जान निहारा. तर जेव्हा मी त्यांना विचारत होतो की असे भगवान कृष्ण म्हणतात की भगवंतांशिवाय कोणी जाणूच शकत नाही त्याला कोणी, तर मला प्रॉपर उत्तर मिळत नव्हतं की ईश्वर काय, कसं जाणू शकतो. असंच रामायणातही सांगितलंय. तर बुवा, जेव्हा कुणीच नाही जाणू शकत तर मग हे दुकान कशाला लावून ठेवलंय? बरोबर आहे. पण तुमच्याकडे येऊन मला हे कळलं की वास्तविकतेत कृष्णाने हेच म्हटलंय, जे कृष्णाच्या रूपात, तुमच्या रूपात कृष्णाचेच ज्ञान उदय होत आहे संसारात. कृष्ण भगवंतांनी हे सांगितलं, ज्ञानीपुरुष मला जाणू शकता. जो ज्ञानी असेल तोच मला जाणू शकेल. अज्ञानी आहे, मुमुक्षु आहे, जिज्ञासू आहे, अर्थभक्त आहे, अर्थार्थी भक्त आहे, ते नाही जाणू शकणार. ज्ञानी जाणू शकतील, ज्ञानी भक्त. आणि तेच आम्हाला ज्ञान मिळाल्यामुळे आत्म्याची ओळख झाली, तीच ईश्वराची ओळख झाली, ईश्वराचा साक्षात्कार झाला, तोच झालाय. जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्री, माझा एक प्रश्न होता की जसं ज्ञान घेतो तर ज्ञान घेतल्यानंतर जो आनंद होतो त्याचा अनुभव घेणारा कोण आहे? अनुभव स्वतःच करतो. काय नाव आहे तुमचं? ओमप्रकाश. हां, तर ओमप्रकाश, मीच ओमप्रकाश आहे असं मानतात. मी त्याला ज्ञान झालं की ओमप्रकाश माझं स्वरूप नाही, शुद्धात्मा माझं स्वरूप आहे. तो स्वतःच अनुभव करतो आत्म्याचा सुखाला. आणि हा देहाध्यासापासून मुक्तीचा अनुभव तोच करतो. आधी अज्ञानातेने अध्याध्यासात शिरला होता, आता अज्ञानामुळे आत्मरूप होतोय. एक दिवस आत्म्यासोबत अभेद्य होईल. एक क्वेश्चन आणखी होता. जसं आम्ही ज्ञान घेतलंय, कधी कधी कर्माचा दबाव असा येतो की आमचा कोणी अपमान केला तर आतून भोगवटा येतो. तर भोगवटा काय अहंकाराला येतो? अहंकार डिस्चार्ज अहंकाराला येतो, तो फळ देऊन जातो. आपल्याला तप करायचं आहे की ओमप्रकाशला येतो, मी शुद्धात्मा आहे, निमित्ताला निर्दोष पाहायचं आहे. त्याने हळूहळू तप पूर्ण झाल्यावर दोषही संपत जातील. ठीक आहे. जय सच्चिदानंद. बोला. राजेंद्र सिंग बोलतो. हो, बोला. मला खूप जास्त त्रास होतोय, कारण मी 10-11 वर्षापासून नीट झोपू शकलो नाहीये. कारण मला असं वाटतं की कुणी मला त्रास देत आहे. आपली कर्म त्रास देत आहेत. कुठलंही निमित्त असेल जाऊ द्या, पण आपल्याला आपलीच कर्मफळ देतात, नाही का? आता ताईंनी कॅन्सर कोणी पाठवला? कॅन्सरचं पेन येतं तर कोण देतं? आपण समजतो की झोप येते की नाही येत. आपल्याला तर दुसरा उपाय चालू करायचा आहे. दादा भगवानांचा असे मग जय जयकार म्हणत राहा. आणि ज्ञान घेतलंय का तुम्ही? हो, ज्ञान तर मी 2006 मध्ये. तर मग जागृतीत राजेंद्र सिंगचा प्रॉब्लेम आहे हा. कर्मांचा हिशोब आलाय, समभावाने निकाल करत राहा. आणि नाही झोप लागली तर शुद्धात्मा आहे, अनंत ज्ञानवाला आहे, अनंत दर्शनवाला आहे, अनंत सुख, आत्मस्तुती, आत्मगुणाचं भजन करत राहा. झोप तर मध्ये येतच राहील. अर्धा तास 1 तास ते शरीर शक्ती खेचून घेईल. झोप व्हायटॅलिटी पॉवर अशी आहे, स्वतःहून झोप येईल, रिकव्हरी होईल. मग जय सच्चिदानंद. मनातून शंका काढून टाका की कुणी मला त्रास देत आहे. श्वास घ्यायला त्रास होतो, कधी कधी पेन होतो, कधी कधी काही होतं, कधी कधी काही होतं. तर ते कुठे होतं ते बघत राहायचंय. हे राजेंद्र सिंगला होत आहे, हे कलियुगचं कर्म आहे, नाही का? चिकनगुनिया होतो तर कोण दुःख देतं? हाडं सगळं दुखत राहत. दुःख 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 दुःख. तर हे कर्मफळ देतात. 2-2, 4-4 महिने दुःख भोगावी लागतात. तर हे जास्त रागद्वेषवाली कर्म, जेवढं कोणाला दुःख पोचवलं त्याचं फळ आपल्याला दुःख येईलच.
आता हे दुःख देणं बंद करा, नवीन भाव सुधारा आणि जुनं आहे ते समभावाने पूर्ण करत राहा. दुःख तर मी प्रयत्न करतो की कुणाला न देऊ. बस आता ही कर्मफळं आले आहेत, समभावाने पूर्ण करत राहूया. शरीर आहे आणि समजून घ्यायचं की या शरीराचं स्वरूपच असं आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा शरीर नकोच आहे. आता सिमंदर स्वामींना शरण जायचं आहे आणि मोक्ष मार्ग हवा आहे, हीच भावना दृढ करत राहा. शरीर दुःख देतं तर सगळ्यांचे उपकार माना की चला आपल्याला. मला जास्त त्रास होतो तर मी दादा भगवानांची पुस्तकं म्हणजे बस बस तेच करत राहा. ही कर्म पूर्ण होत जातात. जय सच्चिदानंद. पूज्यश्रींना कोटी कोटी नमन. बोला. मी ग्यारन सिंग कन्नौधून. आता समताभाव ठेवूनही कोणी व्यक्ती आम्हाला एकसारखा त्रास देतो तर आम्ही काय करायला? तर पुन्हा समताभाव ठेवायचा आणि त्रास देणाऱ्याचे उपकार मानायचे की हा मला सोडवतोय कर्मांपासून. मीच किती वजनी कर्म बांधली, वैर बांधलाय, तो मला तो सोडवतोय. उपकार माना. हे शुद्धात्मा भगवान भाऊसाहेबांचे उपकार आहेत. मला कर्मांपासून मला मुक्त करतोय. त्यांना मला निर्दोष बघण्याची शक्ती द्या. मला समभावाने निकाल करण्याची शक्ती द्या. आणि तुमच्याकडून जशी फुटबॉल मॅच असते ना, खेळ, आपण बॉल टाकला तर तिथून तो परत येईल. आपल्याकडून टाकणं बंद करा, त्यांच्याकडून ते येणं मग बंद होईल. तो खेळ आहे. हो ते तर करतात एकसारखं. जर म्हणजे पुन्हा पुन्हा होतंय काय करायला? तर मग आपण समजून घ्यायला की मी पाठवलं होतं, पुन्हा आलं, जमा करा. नवीन दुःख द्यायचंच नाही कुणाला. किती भयंकर दुःख दिली असतील तर बिचारा मला हा जास्त देतोय. म्हणजे आता समता भावाने पूर्ण करा आणि 1 तास बसून प्रतिक्रमण करा त्याचं की शुद्धात्मा भगवान या भावात पूर्वभावात जे रागद्वेष वैरभाव केलेत सगळ्यांसाठी मनापासून क्षमा मागतो. मला क्षमा करा, मला मुक्त करा, तुम्ही मुक्त व्हा. प्रतिक्रमण करा. कोटी कोटी जय सच्चिदानंद.